नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट. आजची जॉब अपडेट आहे महाजनको कंपनीमार्फत जे आहे ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 03/2025 संदर्भाची. तर यामध्ये जे आहे वेगवेगळ्या प्रकारच्या पदांसाठी भरती त्यांना करायची आहे. यामध्ये सिनियर मॅनेजर सिक्युरिटीच्या 2 जागा आहे, डेप्युटी सिनियर मॅनेजर सिक्युरिटीचे 5, डेप्युटी मॅनेजर सिक्युरिटीचे 1, ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटीच्या 27 आणि ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी डिपार्टमेंटल जे की वॉचमन कॅन्डिडेट्स आहे त्याच्यासाठी 15% वेकन्सी रिझर्व आहे. त्यामध्ये 5 वेकन्सीजसाठी त्यांना भरती करायची आहे. यामध्ये जे आहे जे काही करंटली वर्किंग रेग्युलर एम्प्लॉई आहे महाजनकोचे ते जे आहे ज्युनियर ऑफिसर डिपार्टमेंटल वॉचमन कॅन्डिडेट या पदासाठी अर्ज करू शकतात. आणि यापैकी ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी या पदासाठी जे आहे सर्व कॅन्डिडेट जे आहे यामध्ये इलिजिबल आहेत अप्लाय करण्याकरिता. तर यामध्ये जे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ही 8 एप्रिल 2025 राहणार आहे. आता यामध्ये जे आहे पहिल्या ज्या 2 ते 3 पोस्ट आहे त्या ज्या आहे एक्सपिरियन्स बेसवरती आहे. जसे की सिनियर मॅनेजर सिक्युरिटीसाठी त्यांनी मागितले आहे डिग्री इन टेक्निकल किंवा लॉ किंवा पर्सनल मॅनेजमेंटमध्ये, सोबतच जे आहे मिनिमम एक्सपिरियन्स मागितलेला आहे 10 वर्षाचा, किंवा ग्रुप ए क्लास 1 ऑफिसर म्हणून जे आहे तुम्ही 5 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असला पाहिजे. म्हणजे एकंदरीत जे आहे एक्सपिरियन्स पोस्ट आहे. त्यानंतर डेप्युटी सिनियर मॅनेजरसाठी सुद्धा सेम क्वालिफिकेशन आहे, एक्सपिरियन्स मागितलेला आहे. त्यानंतर आहे डेप्युटी मॅनेजर सिक्युरिटी, यासाठी सुद्धा एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे. आता ज्यासाठी समजा नॉर्मल कॅन्डिडेट्स एलिजिबल आहेत तर त्यामध्ये जर बघितलं तर ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी हे पद आहे. यामध्ये पे ग्रेड 3चं यामध्ये वेतनमान तुम्हाला दिलं जाईल, ज्यामध्ये 44,435 पासून 1,23,120 पर्यंत तुमचं वेतनमान राहील. यामध्ये शैक्षणिक पात्रता जर बघितली या पदासाठी तर यामध्ये कोणत्याही शाखेची डिग्री तुमच्याकडे असली पाहिजे, तसेच तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स जो आहे लागणार नाही आहे. यामध्ये कॅन्डिडेटला खालील आधारे जे आहे यामध्ये शॉर्टलिस्ट केला जाईल. यामध्ये त्यांची फिजिकल एफिशियन्सी टेस्ट, सायको टेस्टसुद्धा घेतली जाईल. आणि कॅन्डिडेट जो आहे हा फिजिकली फिट असला तरच त्यांची जी आहे पुढची एक्झामिनेशन कंडक्ट केली जाईल. यामध्ये मेल कॅन्डिडेटसाठी हाईट त्यांनी बघितली आहे मिनिमम 165 सेंटीमीटर. त्यानंतर चेस्ट जे आहे ही मिनिमम 81 आणि फुगून 86 सेंटीमीटर असली पाहिजे. कॅन्डिडेटचं वेट मिनिमम 50 किलोग्राम असलं पाहिजे. व्हिजन 6/6 असलं पाहिजे, विदाऊट ग्लास त्यांनी मागितलेलं आहे. आणि फिमेलसाठी जर बघितलं तर फिमेलसाठी हाईट जे आहे मिनिमम 157 सेंटीमीटर, विदाऊट फुटवेअर त्यांनी मागितलेलं आहे. आणि मेल कॅन्डिडेटची हाईटसुद्धा विदाऊट फुटवेअरच आहे. त्यानंतर वेट जे आहे हे मिनिमम 45 kg असलं पाहिजे. त्यानंतर व्हिजन 6/6 त्यांनी मागितलेलं आहे, विदाऊट विअरिंग ग्लासेस, म्हणजे चष्मा न घालता तुमचं व्हिजन जे आहे 6/6 असलं पाहिजे. अशा प्रकारे त्यांनी दिलेलं आहे. एक्सपिरियन्ससाठी जे आहे काही क्रायटेरिया जो आहे तो यामध्ये दिलेला आहे की काही जे पदं आहे ज्यामध्ये एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे त्यासाठी खालील प्रकारच्या रिक्वायरमेंट तुम्ही फॉलो करत असले पाहिजे. यामध्ये पहिलं जे पद आहे त्यासाठी 18 ते 40 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. आणि हे जे नॉर्मल ज्यासाठी आपण अर्ज करू शकतो जर की ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटीचं पद आहे यामध्ये 18 ते 38 वर्षापर्यंतचे उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात. यामध्ये अप्पर एजमध्ये रिलॅक्सेशन दिलेलं आहे 5 वर्षाचं, जे की राखीव प्रवर्गाच्या उमेदवारासाठी राहील. यामध्ये जे आहे एक सर्व्हिसमॅनसाठी 45 वर्षाची एज लिमिट त्यांनी ठरवून दिलेली आहे. आणि एज्युकेशन आणि एक्सपिरियन्स जो आहे हा तुमचा 8 एप्रिल 2025पर्यंत कन्सिडर केला जाईल. तर अशा प्रकारे जे आहे यामध्ये बेसिक डिटेल्स त्यांनी दिलेले आहे मित्रांनो. यानंतर आणखी काही डिटेल्स दिलेले आहे, जसं की एक्झाम फीसाठी जर बघितलं तर ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी या पदासाठी 590 रुपये ही ओपन कॅन्डिडेटसाठी फी राहणार आहे. आणि राखीव प्रवर्गासाठी 354 रुपये इतकी फी आकारली जाईल. आणि उर्वरित ज्या एक्सपिरियन्सवाल्या पोस्ट आहेत त्यासाठी ओपन कॅटेगरीला 944 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 708 रुपये GST सहित आकारलं जाईल. तर अशा प्रकारे जे आहे यामध्ये दिलं आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने जे काही अर्ज आहे हे सुरू झालेले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 एप्रिल 2025 राहणार आहे. यामध्ये जे आहे ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी टेस्टसाठी सुरुवातीला ऑनलाईन टेस्ट तुमची घेतली जाईल. त्यानंतर जे आहे फिजिकल एफिशियन्सी टेस्ट घेतली जाईल आणि त्यानंतर सायकोमेट्रिक टेस्ट तुमची घेतली जाईल.
यामध्ये जे काही तुमचं फिटनेस आहे ते चांगलं असलं पाहिजे. फिजिकल एफिशियन्सी टेस्टसाठी जे काही कॅन्डिडेट हजर राहतील तर त्यांना स्वतःच्या रिस्कवरती हजर राहावं लागेल असं त्यांनी येथे दिलेलं आहे. यानंतर यामध्ये रनिंगसुद्धा राहील. तर आता 800 मीटरची रनिंग आहे मेल कॅन्डिडेटसाठी. ही रनिंग मेल कॅन्डिडेटला 3 मिनटामध्ये कंप्लीट केलं तर 10 मार्क्स, 3 मिनटं ते 3 मिनटं 30 सेकंदामध्ये कंप्लीट केली तर 7 मार्क्स, आणि 3 मिनटं 30 सेकंदापेक्षा जास्त कालावधीमध्ये जर तुम्ही कंप्लीट केली तर यामध्ये तुम्ही एलिजिबल राहणार नाही. आणि अशाच प्रकारे फिमेलसाठी सुद्धा दिलं आहे. 4 मिनटामध्ये जर 800 मीटरची रनिंग फिमेल कॅन्डिडेटने कंप्लीट केली तर 10 मार्क्स, 4 मिनटं 30 सेकंदापर्यंत केली तर 7 मार्क्स, आणि 4 मिनटं 30 सेकंदापेक्षा जास्त कालावधी केली तर तुम्ही एलिजिबल राहणार नाही. यानंतर आणखीसुद्धा दिलेलं आहे जसं की वेट कॅरी करून तुम्हाला डिस्टन्स क्रॉस करायचं राहील 60 मीटर. त्यानंतर जे आहे तुम्हाला क्लाइंब करावं लागेल रोपवरती हात वापरून असं त्यांनी दिलेलं आहे, विदाऊट युजिंग लेग्स ऑर फूट, आणि सीटअप्स तुम्हाला मारावे लागतील. तर अशा प्रकारे दिलेलं आहे मित्रांनो. प्रत्येक जे आहे मेल आणि फिमेलसाठी वेगवेगळं आहे. त्यानंतर डिपार्टमेंटलसाठी जो आहे क्रायटेरिया थोडा वेगळा आहे, ज्यामध्ये थोडंसं रिलॅक्सेशन त्यांना दिलेलं आहे. त्यानंतर जनरल कंडिशन दिलेलं आहे की उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे. यासाठी 8 एप्रिल 2025पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक जी आहे इथे दिलेली आहे, यावरती क्लिक करून जे आहे तुमच्यासमोर अशा प्रकारचा एक नवीन असा इंटरफेस ओपन होतो. तर इथे अशा प्रकारे थोडं पेज ओपन होते. माझं नेट बंद आहे त्यामुळे हे लोड झालेलं नाही. त्यानंतर जे आहे तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असल्याचं, जर समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी स्पेशल ट्रेनिंग घेऊन मराठी भाषा शिकले असाल तर त्या संदर्भात तुम्हाला हे सर्टिफिकेट सादर करावं लागू शकतो. तर अशा प्रकारे जे आहे नोटिफिकेशन निघालेली आहे मित्रांनो. एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे महाजनकोमध्ये ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी हे पद घेण्यासाठी. तर तुम्ही यासाठी इच्छुक असाल, एलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.